माढा शहर पोलीस नाईक निलेश बल्लाळ लाच स्वीकारताना एसीबीच्या जाळ्यात अडकला। गेल्या 4 ते 5 महिन्यापूर्वीच माढा पोलीस स्टेशन अंतर्गत मानेगाव पोलीस चौकीच्या कर्मचाऱ्यांनी ऊस वाहतूक करताना ट्रॅक्टरचा टेप लावा म्हणून बेदम मारहाण करून एका 26 वर्षीय तरुणास प्राण गमवावं लागलं होतं। हे प्रकरण ताजं असतानाच सोमवार दिनांक 8 एप्रिल रोजी वाळू वाहतुकीचा जप्त केलेला ट्रक सोडण्यासाठी तसेच चालकावरील गुन्हा कमी करण्यासाठी पोलीस नाईक निलेश बल्लाळ यांनी ट्रक मालकास 60,000 रुपयांची मागणी केली होती। तडजोडीअंती 50,000 रुपये देण्याचं ठरल्यानंतर सोमवारी 50,000 स्वीकारताना सोलापूर अँटी करप्शन ब्युरोच्या टीमनं सापळा रचून पोलीस नाईक बल्लाळ यांना रंगेहात पकडून कारवाई केली। झालेल्या प्रकाराची विस्तृत माहिती देताना एसीबी सोलापूरचे पोलीस निरीक्षक जगदीश भोपळे म्हणाले, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग सोलापूर येथे 18/2/2019 रोजी यातील तक्रारदार यांची तक्रार प्राप्त झाली होती की माढा पोलीस स्टेशन येथील पोलीस नाईक निलेश बल्लाळ हे 60,000 रुपये लाचेची मागणी करीत आहेत। सदर तक्रारीवरून लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने पडताळणी आयोजित केली। दिनांक 20/2/2019 रोजी झालेल्या पडताळणीत निलेश बल्लाळ कॉन्स्टेबल यांनी 60,000 रुपये लाचेची मागणी करून त्यापैकी 50,000 रुपये लाचेची मागणी ही तक्रारदार यांचा ट्रक सोडण्यासाठी केली। सदर तक्रारीवरून आज दिनांक 8/4/2019 रोजी कॉन्स्टेबल निलेश बल्लाळ यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। त्यांना अटक करण्यात आली आहे। सदरची कारवाई पोलीस उपअधीक्षक श्री अरुण देवकर यांच्या मार्गदर्शनाखाली मी स्वतः पोलीस निरीक्षक जगदीश भोपळे, पोलीस कॉन्स्टेबल सिद्धराम देशमुख, पोलीस हवालदार पवार आणि निलेश सहाय्यक फौजदार नीलकांत जाधवर हे आमच्या टीममध्ये होते। विजय चव्हाण, वृत्तदर्पण न्यूज, कुर्डुवाडी।